2 सप्टेंबरच्या दिवशी सर्वत्र मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला। तर दुसऱ्या दिवशी सर्वत्र लहान मुलांचा आवडता तान्ह्या पोळ्याचे सुद्धा आयोजन केले जाते। मातीचे बैल तयार करून त्याला सुंदर रंगरंगोटी करून अनेक मूर्तिकार मातीच्या बैलांची विक्री करण्यास सज्ज झाले आहेत। 2 सप्टेंबरला अमरावती शहरात अनेक चौकात मातीच्या बैलांची दुकाने सजली होती। याकरिता अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन मातीच्या बैलांची खरेदी करण्यास दाखल झाले। यावेळी अनेक मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून आला। वर्षभर शेतात राबतो तो बैल यांच्या कष्टामुळे आपण अन्न मिळतो। आपल्या सर्वांना सुखाचा हा सण अमावस्येच्या दिवशी येतो। या दिवशी यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते। या दिवशी त्यांना रंग लावला जाते, शिंगे रंगवली जातात, गळ्यात माळा घातल्या जाते
पाठीवर झुळी टाकतात. बैलांनी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. बैलांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो. या दिवशी बैलांना विश्रांती असते. शेतकरी कोणतेही काम त्यांच्याकडून करून घेत नाही. वर्षभर कष्ट करणारा बैलांना एक दिवस येणारा हा पोळ्याचा सण, आनंदाचा सण. चला मग जाणून घेऊया की या लोकांनी जे खरेदी केली आहे त्यांचं काही तुमचं नाव काय वाटतं तुम्हाला? आज पोळा आहे आणि काय काय खरेदी केली आणि बैलाची खरेदी करून राहिलं सध्या. आता आलं कामाच्या दुकानात तसं पाहिलं तर आज बैलाचा मान सन्मान होतो. मध्ये मात्र आहे की मार्केटमध्ये त्याच्याला खरेदीच जास्त आहे आणि मातीचे खूप अल्प प्रमाणात खरेदी आहे. याच्याबद्दल खूप दुःख वाटतं.